हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर सकाळी ते मी थोडा वेळ चालल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. चालून वगैरे झाल्यानंतर इथे पाणी आलं होतं, तर पाणी वगैरे मी सगळं भरत होते. बघू शकता माझं सर्व पाणी खाली आहे. तर मी ते प्यायची भांडी वगैरे सर्व घासून घेऊन स्वच्छ भरून घेतली. त्यानंतर इथे मी कपडे भिजत घालत होते. टाकीमध्ये पाणी सोडलं तर टाकी भरेपर्यंत इथे मी कपडे वगैरे सर्व भिजत घालून ठेवले. काल पाणी भरलं नव्हतं, काल पाणी आलेलं मला माहीतच नाही, त्यामुळे 2 दिवसाची कपडे वगैरे माझी सर्व तशीच पडली होती. तर मी सगळी कपडे वगैरे धुवून घेतले, फ्रेश वगैरे सर्व झाले पाणी वगैरे भरल्यानंतर. त्यानंतर मी ते देवपूजा करायला घेतलेली आहे. तर देवपूजा वगैरे आवरून मी ते देवाला अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. आणि इथं माझी मूर्ती बघू शकता, मी देवावरून आणलेली होती गणपती बाप्पाकडून. त्यानंतर इथे स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये इथे मी भाकरी बनवत आहे. माझी भाकरी बघा किती गोल आणि छान आणि मोठी आलेली आहे. तर माझ्या भाकरी एवढ्याच मोठ्या असतात अशा. तर बघा इथं माझी भाकरी भारी झालेली आहे. आणि ते भाकरी पचस्तोपर्यंत मी ते दूध थंड होण्यासाठी ठेवत आहे. तर सारखी ते शाई मध्ये करत आहे, कारण कॅमेराही एकटीला पकडायला लागतो ना, त्यामुळे एवढं सगळं जमत नाही. तर माझी भाकरी बघा कशी टम्म फुगलेली आहे. इथे छान अशा मी भाकऱ्या वगैरे करून घेतल्यानंतर आज भाजीमध्ये मी तो गोलमा बनवत आहे. तर गोलमा इथे घेतलेला आहे. त्यानंतर कांदा चिरून घेतला. गोलमा इथे स्वच्छ साफ वगैरे करून घेतला मी. त्याच्यामध्ये काय असेल तर ते सगळं नीट वगैरे केलं. त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, मिरची, कांदा वगैरे सर्व परतून घेतलं. कांदा लालसर होईपर्यंत असं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये गोलमा, लाल तिखट, मीठ टाकून याला परतून घ्यायचं आहे. पाण्याचा थोडा शितोडा मारून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आपला गोलमा भाजी तयार आहे. त्यानंतर मी इथे त्यांना ड्रायफ्रूट खाण्यासाठी दिलेले आहेत. इथे बघू शकता ड्रायफ्रूट इथे मी त्यांना सगळं दिलेलं आहेत खाण्यासाठी. मी इथे चहा घेतला नव्हता, त्यामुळे गुळाचा एक खडा खाल्ला. आणि इथे संपवते माझा व्हिडिओ. बाय.